या ठिकाणी या आंदोलनाचे सर्व आपले सर्वांचे आवडते शिक्षक आणि लीडर सन्माननीय के.पी. पाटील सर आणि तसेच त्यांच्याकडे बघून कुणाला हे आंदोलन करावं अशी स्फूर्ती यावी असे राहटे काका आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर काल फार मोठी लढाई या ठिकाणी झालेली आहे आणि एवढा निसर्ग कोपलेला असताना सुद्धा या ठिकाणी भयानक अशी गर्दी आपण पाहिली आणि अगदी रात्री 8 वाजेपर्यंत आपण खिंड लढवून ठेवलेली आहे। खऱ्या अर्थानं आपण कालच लढाई जिंकलेलो आहोत, पण काय तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला आज सुद्धा थांबायची वेळ आलेली आहे आणि आणखीन 2 दिवस आपल्यामध्ये काय तर तळमळ आहे हे दाखवून देण्यासाठी किंवा हे सरकार फार निगरगट्ट आहे। आई सुद्धा आपल्या लेकराला रडल्याशिवाय पाजत नाही, त्याप्रमाणे सर्व शिक्षक बांधवांनी अतिशय तळमळीनं या मान्यवरांचं ऐकायचंय आणि पुढचे 2 दिवस आपल्याला खिंड लढवायचे आहे। बघा, एक 10 वर्षापूर्वी वसती शाळा शिक्षकांचं या ठिकाणी आंदोलन झालं, कपिल पाटील यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि एक 5000 शिक्षकांचा मोर्चा होता। मोर्चा निघाला आणि त्या सेंटरला जो मोर्चा खाली बसला